गेल्या आठवडाभरापासून आमदार राजेश क्षीरसागर आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्यात वाद सुरू आहे. जुना वाशीनाका परिसरातील तरुण मंडळातील 2 कार्यकर्त्यांच्या वादातून या दोघांमध्ये कलगीतुरा रंगलाय. आमदार क्षीरसागर यांनी काल इंगवलेंना लक्ष्य केलंय. त्यांच्यात कोण शिल्लक आहे का? आता ठाकरे गटात कोण शिल्लक आहे काय? कसलं आंदोलन आहे? काय दोघं चौघं काय त्यांचं दुकान चालू राहिलं पाहिजे, करून ते काय करायचं ते. त्याला उत्तर देताना रविकिरण इंगवलेंनी आमदार क्षीरसागर यांच्यावर बोचरी टीका केली आहे. कोल्हापूर शहरामध्ये ज्या पद्धतीनं राजकीय घडामोडी सुरू आहेत, गद्दार सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर काहीतरी म्हणाले की ठाकरे गटामध्ये कोण शिल्लक आहे का नाही, तर त्यांना मी आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो, ठाकरेंचा एक पैलवान त्यांना ऐकण्यात आला आहे. कित्येक वर्ष झाले EVMच्या माध्यमातून निवडून आलेल्या क्षीरसागरने अशा पद्धतीचं वक्तव्य करू नये. जर त्यांना सामोरे जायचं असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी बिंदू चौकामध्ये किंवा शाहू जन्मस्थळाच्या समाधीजवळ यावं आणि पब्लिकमध्ये बोलावं. एक 10 मिनटं त्यांना वेळ द्या, 10 मिनटं मला वेळ द्या. माझ्या प्रश्नांची उत्तरे ते देत, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मी देतो. आता हा विषय मी संलग्न मांडला. EVMशी संघटितच हा विषय आहे. EVMच्या माध्यमातून निवडून आलेले कोल्हापूर जिल्ह्यातील अगदी चंद्रदीप नरके कशा पद्धतीनं गाडीवर चढले आणि राहुल पाटील निवडून आलेले चला 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 चला, मला कलेक्टरांच्याकडून मला लगेचच पोच पावती घ्यायची आहे की मी निवडून आलो. हा त्यांचा अट्टास सगळ्या कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेनं बघितलेला आहे. अहो, तुम्ही निवडून आल्यानंतर 2 दिवसांनी घ्या किंवा 2 वर्षांनी सर्टिफिकेट घ्या. सर्टिफिकेट तुमचंच आहे ना, मग गडबड कशाला त्या दिवशी केली गाडीवर चढून ती? म्हणजे यातून निष्पन्न झालेलं आहे की यांचा घोळ हा सिद्धप्राप्त झालेला आहे. यांच्यावर काँग्रेसच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून व इंडिया आघाडीच्या माध्यमातून जे आरोप ठेवलेले आहेत त्या आरोपामध्ये सत्यता आहे. एक ना एक दिवस ह्याच भाजपची सत्ता इम्रान खानसारखी होणार आहे. ज्या पद्धतीने इम्रान खानच्या मागे पाकिस्तानमधली स्थानिक जनता लागली, अगदी तशा पद्धतीने ही हिटलरशाही संपवण्याच्या विरोधात, भाजपच्या विरोधात कोल्हापूरची जनता BJPच्या टॉपमोस्ट लीडरना ह्या भारत देशातून हाकलून लावल्याशिवाय राहणार नाही.